बोटीमध्ये गेलो काहीच फायदा नाही आला. खाली फुकट पैसे घालवलं आम्ही. पैसे लॉस काही नाही द्या. तर बरं तिथं जाऊन काय मजा येईल काय कसली काय मजा आहे. मग अगोदर आम्हाला चांगलं असतं तर आम्ही काल झकमारा गेलो समजतं तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जय ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी आत्ताच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो आम्ही अर्धा झाला म्हणजे 1 तास पकडा 1 तास आम्ही अगोदर रूममध्ये पोहोचलो आणि तुम्हाला अगोदरचा ब्लॉग पण बघायला भेटेल. जर तुम्ही बघितला असेल आता बघून घ्या. आणि हा दुसरा ब्लॉग आहे म्हणजे आपली दुसरी व्हिडिओ गोव्यामध्ये. तर इथं नाश्ता चालू आहे अंडा भाकरी का मसाला अंडा. मग कशी काय होता फक्त नॉर्मल अंडा वेगळा अंडा केला. आणि या साईडला मच्छी सुरमई आणि काय हलवा. सुरमई ना हलवा स्वतः खूप अजित ठाकूर. ही आम्ही मच्छी घरची आणलेली म्हणजे इथं कसं काय इथं गोवाला घ्यावायला गेल्यानंतर मार्क पडतं त्याच्यामुळे ही करंजाची आणलेली जेटीवर घेतो करंजा मार्केटला. सकाळी जेटीवर जाऊन ही मच्छी आणलेली आहे आणि तीच आता आम्हाला इथंच खायला लागेल. एवढी आहे आता किती किलो सरी 4 किलो टोटल आहे. 4 किलो आम्हाला 5 जणांना 2 किलो सुरमई आणि 2 किलो हलवा. आणि तुम्ही कंटिन्यू राहा. आजचा हा ब्लॉग मला वाटते फिरूनच आहे ना. संध्याकाळी जायचं तर फिरायला कारण की आम्ही काल गणपतीपुळेमध्ये स्टे केला होता म्हणजे वस्ती केली होती रात्रीची. तिथून निघल्यापासून आता जस्ट पोचलो म्हणजे आता 1 तास झाला इथं. आता आम्हाला थोडा आराम करावा लागेल कारण की सगळं फ्रेश होऊन जेवतो आणि जेवूशी झाल्यावर स्लीप थोडा आराम करू मग संध्याकाळी फिरायला जाऊ. तर चला फक्त तुम्ही कंटिन्यू राहा आणि नंतर आपण भेटू. 2 hours later. तर मस्त की आराम वगैरे केला आणि मगाशीच मी जेवलो. जाम भूक लागलेली. आता घेतलाय चहा पिऊन डायरेक्ट आम्ही फ्रेश होऊ परत आणि जायचं फिरायला. स्वतः केतन ठाकूरनी चहा बनवलाय कोरा चहा. तो गाणं कुठला कोरा कागज था ये दिल मेरा. चलो हम चाय पीते हैं तुम भी आओ पीने के लिए. किती लाख बोल लागली. तर चला तर चहा पितो आपण. बागा बीच का कुठं पणजीला बागा बीचला आपण काय आता बागा बीचला राहिला आणि पणजीला अलिबाग काय बोलते चहा पितो नंतर आपण फिरायला जातो. बोटिंग करत आहे रात्री आता जाऊन आपण नंतर आधी पहिले बोटिंगला. तर चला रेडी वगैरे झालो आहे आणि जायचं थोडा गोवा फिरायला. तर आपल्याला पहिला अगोदर बागा बीचला जायचं आहे का. सगळ्या मी तयारी वगैरे केली. हे बघा आता इथं फोटोशूट चालू आहे. माझी ड्रेसिंग दाखव. मला करू का सांगून तुम्ही थांब आलं ना कर पण. तर माझ्या इन्स्टाला कोणी व्हिडिओ बघितला नसेल ना तर आता बघून घ्या. कॉमेडी आहे 1 नंबर व्हिडिओ आहे. दादा फोटोशूट
तर आता आम्ही जस्ट आता पोहोचलो आहे डोनापुला, तोच ना डोलापुला जाऊलापुला. तर आता आम्ही पार्किंग वगैरे केली. आम्ही तिकडची जाणार होतो फुकटमध्ये, तर याने विचारला होतं पार्किंग कुठे काय असं आहे. तिथं पार्किंग वगैरे केली. आता जाते पुढं, बघू आता की तिथं काय कसं काय स्पॉट आहेत तर मी दाखवी तुम्हाला. तर पोचलो आम्ही डोनापोलाला आणि समोरच मार्केट आहे सगळं कपडेकांचं सगळे फॉरेनरचं कपडे सगळे फॉरेनर ही सगळी पूर्ण लाईन सगळी बघ कपड्याची. काय करता आपण तिथे बोटिंग. हां आता ती जेटी सारखं आहे तिथं आणि एक DJ केली शूटिंग झालेली तिथं खाली एक DJ केली शूटिंग झालेली. तर चला बोटी पण आहे तिथं छोट्या छोट्या, तर ती पण करायला लागेल असं वाटतंय. ते करायचं का कुठे नाही पहिले तिथं समोर फोटोशूट करू. तिथं मस्त पॉईंट आहे बघा, तिथे एक वरती आणि इथे एक समोर. तुम्हाला ते सीन माहिती असेलच. ये काय रे आपल्याला सिंगमची इथं होती ना. हे बघा मार्केट पण मस्त आहे, अजून मोठं आहे, जास्त दुकानं उघडली नाही. हे बायलोक कॉर्नर इथं सगळं भेटेल रे. गर्दी पण जाम आहे बघ. आजचा क्लायमेट एक नंबर वाटते बघ. सनसेट इथं पहिला तिकीट करायला लागेल. आमचा तिकीटवाला माणूस. तर चला तर आमचा तिकीट बॉय गेला आहे, तो तिकीट काढतोय. तर तिथं समोर आपण फोटोशूट काढू. तो आम्हाला बोटिंग पण करायची आहे, पण काय हो भाई बोलते करायचे नाही. संध्याकाळी जाऊ, संध्याकाळी तिकडे जायचं. इथलं पण गेलं असतं ना भाई, इथलं पण गेलं असतं. बघू आधी काय बोलतो. सनसेट मस्त आहे ना आजचा सनसेट. हा लोकेशन तुम्हाला समजलं असेल. इथं सिंगमची शूटिंग झाली होती इथं आणि ते साईडला सगळं बंद केलं आहे. तो तिकडचा व्ह्यू भारी आहे तिकडचा समोरचा. तिथं काय फोटो काढ येतं मस्त सनसेट. हा बघा खवळलेला समुद्र. नुसता स्टॉक. नीट कर. हे केतन इथं पण फोटोशूट चालू. तर चला तर मी 2 फोटोशूट करतोय आणि लगेच निघू, कारण की आपल्याला जायचं आहे रात्री पण बोटिंग करायची आहे. तर चलो. तर आता आम्ही आलो वरती आलोय. सनसेट बघा तुम्ही समोर. तर मग अशी भारी वाटत होता, आता जरा खाली गेलाय तो सनसेट. आणि तुम्हाला स्टॉक दाखवतो सगळा. हे बघा नुसता वाईब आहे. जिथं बघाल तिथं वाईब. मेन पॉइंट आहे इथं, सगळं फोटोशूट करायला इथंच येतात. मला इथं फोटो काढायचा आहे, फोटो काढायला जागा नाही. हे काय एकत्र यायची आहे कुंडी ती. हो सेल्फी.
कचरागुंडी सोबत काय गिफ्ट केलीस का? बाईने का सेपरेट दिली हो गोवाला गोटी गोवाला ना गो ही दिली. पब्लिक दाखवली रे यार, कशी पब्लिक आहे जामच. फोटो काढायला जागच नाही. हा खालून वरतून बघा सर काय चला. इथं फोटो काढला सर, तो फोटोला काढायला जागच नाही. तर चला तर नंतर आपण भेटू, कारण की मला इथं 2-3 फोटो शूट केलं असतं. तर खाली पण काढला नाही मी, यांचे बाई फोटो शूट करत होतो. काय बोल परत बोल. तर चला आपण नंतर भेटू. कायला खाली फुकट ड्रेसिंग केली तर काय शूट नाही केलं इथं. अरे आपलं जायचं खालीच. यो ब्रो, तू गोवाचं करा नो. तर चला तर आम्ही पोहोचलोय पणजी सिटीमध्ये आणि आत्ताच आम्ही पावतो वगैरे फाडले. हे बघा तुम्ही समोर बघताय नजारा, नुसता वाईब का दुसरा समोर. बघा आता आपण आता बघूया आता समोर बोट येईल ती कधी येते आहे, त्याची वाट बघतो आम्ही. तर ते आल्यावर आपण जाऊ. तर आता आपण आलो होतो पणजी सिटीमध्ये आणि समोरच आता घोडे आहेत आणि आपल्याला जायचं आहे क्रुझरमध्ये. क्रूजमध्ये ना? कसिनो कसिनो कसिनो. कसिनो काय आहे? कसिनो मध्ये बोलले ते. कसिनो का क्रूज मध्ये? क्रूज मध्ये पाहिजे. तर कसिनो ते आता समोर तुम्हाला दाखवतो मी. तर जस्ट आता आली, मला वाटतं याच्यातच जायचं आहे आपल्याला. आणि त्या समोर लागलेलं ना त्या जास्त मला रेटतात, कारण की मगाशी तिथं नाही मगाशी काहीतरी त्यांनी एंट्री फी काय 8,000 बोलतो. त्या लागलेलं ना त्या त्यांची एंट्री फी फक्त 8,000. मग त्यांच्या सगळं खाणंपिणं सगळं त्याच्यानं सगळं. आता ही समोर लागली ना आपल्याला त्याच्यात जायचं आहे. बघूया का ते आता आपण त्याच्यात जाऊ आणि भरपूर मजा करू आपण. तर आता आम्ही आलोय पणजी सिटीला आणि आता आम्ही बोटिंग पब करू. कसं एन्जॉयमेंट होईल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, कारण की भरपूर पोरे आले आहेत तिथं पाठीमागे आहे. भरपूर स्टॉक आलाय, कापणार नाही. ही समोर लागली ना ही बोट आहे आपली. इथं आता जायचं आता आतमध्ये आणि एन्जॉयमेंट करू आपण. तर चला कंटिन्यू राहतो, तुम्ही मजा येणार आहे. किंवा तिकडे पण आहेत, ते साईडला पण आहे. मग दाखवतो वरती दाखव. अरे उधर लड़का है वो. बघा बँडी हे बघा. तर ह्या बोट दिसतं ना तुम्हाला, हे महागात आणि काहीतरी फी त्यांची 2.5 का 3,000 आहे. त्याच्यात सगळं तुम्हाला खावा पिवायला त्याच्यात आहे. तर चला आता आम्ही वरती आलोय. चला सेटअप लागला.
कसिनो. बघा इथनं व्ह्यू भारी वाटते. बोटीमध्ये गेलो काहीच फायदा नाही आला. खाली फुकट पैसे घालवलं आम्ही. पैसे लॉस. काही नाही द्या बरं. तिथं जाऊन काय मजा येईल काय? कसली काय मजा आहे? पुरा लॉस. पैसा लॉस. अरे आम्ही किती विचार करून गेलो होतो का एन्जॉयमेंट होईल. कसला काय? तुला नजारा दाखवायचा होता. तू काय चला ग परत जायचंय. काय जायचंय? चल कसं वाटलं? काय नाही मजा नाही वाटली यंदा. मी किती एक्सपाइंड होत होतास? सगळे विचार करून गेलो होतो बाईनं. लॉट यार बसवला रे. धोका दिला. केतन यार धोका दिला यार. शेट धोका दिया. थोडंफार एन्जॉयमेंट केलं असतं पण काय करायलाच भेटला नाही. तर चला आता आम्ही चालू डायरेक्ट रूम मध्ये आपण भेटू. आता जेवलो रे. म्हणजे जेवलो नाही अजून. हे पण लोक थांबलीत ते साईडला जावाला. त्यांची खरं सांगू जे आता तुम्ही बघितलं होतं ना तर सगळी शाळेमधली सगळी पोरी होत्या. त्याच्यामुळे ती आम्ही सेपरेट बुक केली होती. तर आम्हाला काय माहिती नव्हतं. तर आम्हाला काय माहिती नव्हतं. सेपरेट त्यावेळी बुक केली होती. तर तो बोटीमध्ये होता ना त्याने आम्हाला सांगितलं का असं प्रॉब्लेम आहे. मग अगोदर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही काल झकमारा गेलो असतो. समजतो तुम्हाला? अगोदर सांगलं असतं काय आम्ही काय पैसे का मग या शेटची वर आम्ही पैसे का झाडावं लागेल कर का जिथं हसू नको. याच्यामुळे जगले गेला. तर चला जस्ट पोहोचलो तर रूम मध्ये. तर 2.5 किलो चिकन घेतलं का? 2.5 किलो चिकन घेतलाय जेवणासाठी. 1.5 किलो सुका काय काय पकोडे करणार का? 1.5 किलो पकोडं आणि बाकी सुका कर सर. भूक पण तेवढी लागली. तर चला
गेलो होतो मग अशी एन्जॉयमेंट करायला, ती पण करायला भेटली नाही. तर काय बोलशील इथं अगोदर आम्हाला माहिती पडलं असतं ना तर तिथं गेलो पण नसतो आम्ही, खरं सांगते. कारण आम्हाला कोणालाच माहिती नव्हता. तर तिथं सगळी कॉलेजची ही होती, सगळी पोरी, एक पण पोरं नव्हता, सगळी पोरी होत्या. आणि मला वाटतं 50-100 तरी पोरी असतील तिथं, 50-100 तरी पोरी होती तिथं. आणि त्यांच्या मुलं आमचा मूड ऑफ. तर ते एका पोराला विचारला का असं असं आहे, ते बोलते तुम्ही नाचू शकत नाही, तुम्ही बाहेर बोलताय. ते कॉलेजमधले आहे. तर त्यावेळी प्रायव्हेट बुक करून ठेवलेलं अगोदरपासून. अगोदर आता आम्हाला कोणाला माहिती, तिथं खालीकडे गेलो, मूड ऑफ झाला. जरा जाऊ द्या, आपल्याला उद्या पण मजा करायची आहे. तर आता आम्ही रूममध्ये आलो आहे, थोडा फ्रेश वगैरे होतो. आणि आम्हाला चिकन पण बनवायचं आहे, भूक पण लागली आम्हाला. स्वतः केतन ठाकूर आहे आणि अजित दादा आहे, चिकन बनवत आहे. तर आता सगळा मसाला तो मंगाशीच आहे ना, मसली थोडीफार आलेली तिथे मॅरिनेट करून ठेवते, त्याला फ्राय करू. तर चला नंतर भेटू. तर चला तर इथं जेवणाची तयारी चालू आहे. एकेकाला कांदा तांबाटो आणि तिकडं लसूण सोलतं आणि एक जण तिकडं मच्छी फ्राय करते. मी फक्त इथं आलो का पहिला फ्रेश होत आहे, तोंडाला लाली गेली वाटतंय ना. चिकना आमच्या गावचं ना जाम कसं वाटतंय ते मगाशी आपण गेलो होतो? काय वाटतंय? काय 2 शब्द बोल. ते मगाशी आपण गेलो होतो, मूड ऑफ झाला, पैसा लॉस. इथेच काय असेल कुठं? त्या पोरी होत्या एकू भावने दे मामा चालू करून ठेवलेला. नाही तू एक जण मला सर सांगतोय, तो एक जण सर बोलताय ते स्टुडंट होते रे, बोलते छोटे आहे. अरे आमच्या समोर पिवाला झालेले काय बोलशाल. चला 2.5 किलो मला चिकन बनवतो ना, थोडा मी चिकन ठेवला फ्रीजमध्ये. तर फ्राय मच्छी सगळं मिक्स आहे का, चिकन पेठ आहे का, ते गोष्ट आहे. हलवा मिक्स आहे ना, हलवा 250 रुपये. इथे तयार झाला आहे सुरवाई आणि हलवा. स्वतः खूप अजित ठाकूर, मॅन फ्रॉम भटाली. अच्छा वाला काटा, एकदम बारीक वाला म्हणतं मग काय 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 कारण आपण सगळं साहित्य ना, म्हणजे कांदा वगैरे सगळं कापाला आपण ते बायकांचं संसार आहे रे, बायका सगळं नंतर आपण नाही होत. तर इथं घेतलाय चिकन करायला, कांदा सगळा काय तेल नाही लागला. बटन मुली बंद करता
तर चला आता आपला चिकन वगैरे झालेला आहे. चिकन वगैरे झाला आणि भात पण झालेला आहे आणि आपल्याला अंड्यांचा पण काढून करायचा आहे. आता अंडी पण उकरली, हे बघा ही बघताय तुम्ही अंडी, म्हणजे आम्हाला अंड्यांचा काढून पण करायचा आहे. आणि मग अशी चिकन वगैरे घेतलेला करायला 2.5 किलो. तर हा चिकन, हा बघा हा चिकन आहे आणि फ्राय मच्छी. आणि इथं बघताय तुम्ही भात. सो आता मी सगळं रेडी वगैरे झालेलं आहे. आता मी जेवतो, मग ब्लॉग नंतर एंड नाही आताच करू, कारण की हा ब्लॉग मला वाटतं भरपूर मोठा झालेला आहे. सो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकर भेटू. तर चला, टेक केअर, गुड नाईट, बाय बाय. चलो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू लवकरच.